महत्वाची बातमी E20च्या मुद्द्यावरून केजरीवाल आक्रमक झालेले आहेत। आक्रमक केजरीवाल मोदींच्या निवासस्थानी आता मोर्चा काढणार आहे। जनतेच्या तक्रारींचं पत्र ते मोदींना देणार असून वाहनांचं मोठं नुकसान होत असल्याचा दावा केला जातोय आणि आता ही थेट लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। अरविंद केजरीवाल यांनी E20च्या मुद्द्यावरून आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि ते आता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर थेट मोर्चा काढतायत। तर या मोर्चाची दृश्य देखील आपण पाहतोय। केजरीवालांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। E20च्या मुद्द्यावर एक सह्यांचं पत्र ते पंतप्रधान मोदींना देणार आहे आणि त्यासाठी त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। जनतेच्या तक्रारींचं पत्र मोदींना देण्यासाठी केजरीवालांचा हा मोर्चा लाईव्ह आपण पाहतोय। देश बेचना बंद करो, बंद करो, बंद करो, टंकी गुलामी बंद करो, बंद करो, बंद करो, खरीदना बंद करो, बंद करो, बंद करो। टंक गुलाम कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में। टंक गुलाम कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में। तर E20च्या मुद्द्यावरून आता केजरीवाल यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मोदींच्या निवासस्थानी ते मोर्चा काढतायत। या मोर्चाची थेट दृश्य आपण पाहतोय। जनतेच्या तक्रारींचं पत्र ते मोदींना देणार आहे आणि जोरदार अशी घोषणाबाजी देखील त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते। E20च्या मुद्द्यावरून केजरीवालांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। तर जनतेच्या तक्रारींचं एक पत्र देण्यासाठी ते पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर आता मोर्चा काढताय। ही मोर्चाची दृश्य देखील आपण पाहतोय। अरविंद केजरीवाल यांनी आता E20च्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे। वाहनांचं मोठं नुकसान होत असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आणि या संदर्भात जनतेच्या तक्रारींचं एक पत्र ते मोदींना देणार आहेत आणि त्यासाठी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर हा मोर्चा केजरीवाल यांच्या माध्यमातून काढला जातो। नरेंद्र मोदी शर्म करो, शर्म करो, टंक गुलामी बंद करो, टंक गुलामी बंद करो, बंद करो। टंक गुलाम कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में। नरेंद्र मोदी कहाँ मिलेंगे? बीजेपी के दफ्तर में। नरेंद्र तुर्तास